नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आई ग, घाबरली ती आणि कुणाच्या तरी भारदस्त छातीवर जाऊन आदळली. भीतीनं तिने डोळे गच्च मिटून घेतले. कुणीतरी तिला मिठीमध्ये गच्च पकडून उभं होतं. तिनं डोळ्यांची फडफड करत डोळे उघडून पाहिलं तर ती आरंभच्या मिठीत होती. तिचे हात त्याच्या छातीवर होते आणि चेहरा काहीच अंतरावरती होता. त्याचे हात तिच्या कमरेभोवती होते आणि त्याचे गरम श्वास तिच्या चेहऱ्यावरती जाणवत होते. इतका तो तिच्या जवळ उभा होता. हुकूम, ती भेदरलेल्या नजरेनं त्याच्याकडे पाहत म्हणाली. हरवला होता तो तिच्या काळ्या भोर डोळ्यांमध्ये. काही क्षणांसाठी तिलाही भुरळ पडली त्याची, परंतु ती लगेचच भानावर आली. सोडा मला, ती त्याच्या छातीवरती दाब देऊन त्याला दूर करत म्हणाली. वाय डिड यू कम हिअर? त्यानं तिला तसंच पाठीमागे नेत भिंतीवरती टेकवत विचारलं. ते तुम्हाला दादीसांनी बोलावलंय म्हणून सांगायला आले होते, ती अडखळत म्हणाली. वाय? नाश्ता करण्यासाठी. दुसरं कोणाला पाठवायचं? तू का आलीस? मी 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 नाही म्हणाले होते, पण त्यांनीच पाठवलं. खरंच ती आता खूपच घाबरून बोलली. तो एकसारखं तिच्याकडे पाहत होता. पुन्हा माझा हुकूम मोडलास तर याची पनिशमेंट तुला मिळेल. तो तिच्या ओठांना पाहत होता, जे त्याच्या ओठांपासून केवळ 2 सेंटीमीटरवरती होते. तिला आता धडकीच भरली आणि तिनं पटकन नजर खाली केली. सॉरी, मी पुन्हा नाही येणार तुमच्या रूममध्ये. ती डोळ्यात पाणी आणून मान खाली घालून म्हणाली. वर पहा. तिनं नाही मध्ये मान डोलावली. परत हुकूम मोडतीयस? पनिशमेंट डबल होईल. तिनं लगेच नजर वर केली तर तिच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि त्याला कसं तरीच वाटलं. यावेळी सोडून देतो, पण नंतर माझा हुकूम कधीच मोडायचा नाही. त्यानं तिला सोडलं आणि तो थोडासा बाजूला झाला. तिनं हो मध्ये मान डोलावली. अजून एक, मला कधीच इग्नोर करायचं नाही. मला ते अजिबात आवडत नाही. ती न समजून त्याच्याकडे पाहू लागली. नाव गो. ती जाणारच की त्यानं पुन्हा पाठीमागून तिचा हात पकडला आणि तिनं घाबरून पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तू त्या दिवशी मला थप्पड मारली होतीस, त्याची पनिशमेंट? ती पुन्हा गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. विसरलीस? त्या दिवशी तू मला... तो त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाला. ते तुम्ही माझ्यासोबत जे काही केलं त्याची रिॲक्शन होती. तीही आता धीटपणे म्हणाली. ओह रिअली? पण मी तर तुझ्यासोबत काही चुकीचं केलं नव्हतं, पण मला थप्पड मारून तू मात्र खूप चुकीचं केलंस. याची शिक्षा तर तुला मिळणारच. से सॉरी. तो तिचा हात पाठीमागे दुमडत म्हणाला. अजिबात नाही, कारण मला नाही वाटत की मी काही चुकीचं केलंय. तुला माहित आहे ना मी कोण आहे, आणि मला कोणी नाही म्हटलेलं आवडत नाही. हो माहीत आहे, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मनात येईल तसं वागाल. तिनं त्याच्या पोटात हाताचा कोपरा मारला आणि स्वतःचा हात सोडवला. सगळे नाश्त्यासाठी तुमची वाट पाहत आहेत, ती खाली जाता जाता बोलली. ही दिसते तशी अजिबात नाही, पण परी, मी सुद्धा आरंभ जडेजा आहे. तू जे काही चुकीचं करतेस ना, याची जाणीव मी तुला करून देईल. तो गालामध्ये हसत म्हणाला. इकडे मुंबईमध्ये सपना आरंभच्या ऑफिसमध्ये आली. सगळे एम्प्लॉईज येऊन काम करत होते. तिला पाहून सगळ्यांनी जबरदस्ती गुड मॉर्निंग विश केलं, पण तिनं सगळ्यांना इग्नोर करत ती सरळ आरंभच्या केबिनमध्ये आली. आरंभ. तिनं दार लोटलं, परंतु तो केबिनमध्ये नव्हताच. आरंभ. तिनं केबिन लगत असणाऱ्या वॉशरूममध्ये देखील पाहिलं. कुठे गेलाय हा? ती पुन्हा केबिनच्या बाहेर येत म्हणाली. पिऊन समोरून जात होता. तिनं त्याला पाहून आधी नाक मुरडलं आणि आवाज दिला. हे यू कम. तिनं त्याला बोटाने इशारा करून बोलवलं. गुड मॉर्निंग मॅडम, पिऊन आदवीने म्हणाला. व्हेर इज आरंभ? सर अजून आले नाहीत. व्हॉट? इथे नाही मग कुठे येतो? ती चिडत म्हणाली. माहीत नाही मॅडम. ओके, जय कुठे? जय साहेब देखील 3 दिवस झाले ऑफिसला आले नाहीत. व्हॉट? दोघेही नाही आहेत, मग ऑफिस कोण सांभाळत आहे?
नताशा मॅडम आहेत आणि आज एक नवीन मॅडम जॉईन झाल्यात. कोण? राणी देसाई. ओके, कुठे आहेत त्या? नताशा मॅडमच्या केबिनमध्ये. सपना नताशाच्या केबिनकडे निघाली. आवडली तुला केबिन? नताशा राणीला म्हणाली. हो, छान आहे. तुला यामध्ये काही चेंजेस करून हवे असतील तर सांग, मी सांगते करायला. अगं नको, काही गरज नाही. सगळं एकदम छान आणि परफेक्ट आहे. राणी केबिनवरती नजर फिरवत म्हणाली आणि सपना धाडकन दार लोटून आत आली. राणीला पाहून तिच्या कपाळावरती आठ्याच पडल्या. व्हेर इज आरंभ? राणीला इग्नोर करत सपनानं नताशाला विचारलं. माहीत नाही. माहीत नाही? व्हॉट डू यू मीन? आय थिंक तो मुंबईच्या बाहेर गेलाय, राणी म्हणाली आणि सपनाने रागाने तिच्याकडे पाहिलं. रात्री त्याचा फोन आला होता, राणी बोलली. हे बघ मिस राणी देसाई, आरंभने तुझ्यावरती तरस खाऊन तुला इथे जॉब दिलाय, तर नीट काम करायचं आणि आपल्या कामाशी काम ठेवायचं. त्याच्या फ्री वागण्या बोलण्याचा गैरफायदा घ्यायचा नाही आणि त्याच्या मागे पुढे तर अजिबात करायचं नाही. तो माझा बॉयफ्रेंड आहे आणि आमचं लवकरच लग्न होणार आहे, विसरू नकोस. तू कितीही त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलास ना तरी तो तुला कधीही ढुंकून पाहणार नाही. मी काहीच विसरले नाही सपना डार्लिंग, मला सगळं लक्षात आहे. तू जरी आरंभची गर्लफ्रेंड असलीस ना तरी तो माझा खूप जवळचा मित्र आहे. आणि राहिला प्रश्न त्याच्या मागे पुढे करायचा, तर आता एकाच ऑफिसमध्ये असल्यानं आमचा संबंध तर येणारच ना. आरंभचं जर तुझ्यावर खरंच प्रेम आहे, त्याला तुला इतका विश्वास आहे, तर तुला इतकी इन्सिक्युरिटी वाटण्याची बिलकुल गरज नाही. माझ्या नादी लागू नकोस, नाहीतर महागात पडेल, असं म्हणून सपना तंतनत तिथून निघून गेली. आरंभ कसा सहन करतो हिला? राणी नताशाकडे पाहून म्हणाली. अगं जबरदस्ती गळ्यात पडली आहे त्यांच्या. म्हणजे? बोलू निवांत, आधी कामाचं पाहू. ओके. इकडे राजस्थानमध्ये आरंभ फ्रेश होऊन खाली आला आणि डायनिंग टेबलवरती येऊन बसला. भावा, किती वेळ पोटामध्ये कावळे ओरडतायत रे, जय बोलला. बिंदनी, नाश्ता वाढा. तुलसी, सिया आणि शुभांगीला हसत म्हणाल्या. दोघींनी सगळा नाश्ता टेबलवर आणला आणि सगळ्यांना त्या वाढत होत्या. शुभांगी जयला वाढत होती आणि सिया आरंभला. दादीसा, तुम्ही मला कधी मारले? शुभांगीकडे पाहून आरंभने मुद्दाम विषय काढला. शुभांगीने चमकून आरंभकडे पाहिलं. दादीसा आणि बाकी सगळे न समजून त्याच्याकडे पाहत होते. म्हणजे आता नाही, लहानपणी कधी तुम्ही किंवा डॅडनं किंवा शाळेत कुठेही कुणी कधी मला मारलंय का? आरंभ बोलला. अजिबात नाही. सगळ्यांना माहीत आहे तू जडेजा खानदानाचा राजकुमार आहेस. कुणात एवढी हिंमत नाही की तुला मारेल, दादीसा म्हणाल्या. भावा, तुला कुणी मारलंय का? जय भोळेपणाचा आव आणत म्हणाला. हो, आरंभ म्हणाला आणि शुभांगी गडबडली. कौन है वो? दादीसा म्हणाल्या. आरंभने शुभांगीकडे पाहिलं तर ती खूपच घाबरली. तिचा तो घाबरलेला चेहरा पाहून खूपच मज्जा येत होती त्याला. आहे कोणीतरी, मला त्याला शिक्षा द्यायची. तू कशाला? आम्ही आहोत ना, मला सांग तुला कोणी मारलं, दादीसा म्हणाल्या. शू. तो बोलणारच की हवेलीमध्ये गावातील काही लोक आली. राम राम हुकुम, सगळे एक साथ म्हणाले. राम राम सरपंची. दादीसा लगेच उठून मग बैठकीमध्ये गेल्या आणि शुभांगीनं सुटकेचा निश्वास सोडला. आरंभ तिच्याकडे पाहत खट्याळपणे हसत होता. भावा, तू काहीतरी बोलत होतास ना, जय म्हणाला. काही नाही, जाऊ दे, माझं मी पाहून घेईल, आरंभ खात खात बोलला आणि शुभांगी पटकन किचनमध्ये निघून गेली. शौर्याची परी बघ, आता तुझी किती वाट लावतो, तो मनातच खुनशी हसत म्हणाला. इकडे दुपारची वेळ. सगळे आपापल्या रूममध्ये आराम करत होते. शुभांगीला तिच्या अभ्यासासाठी बसायचं होतं, परंतु त्याआधी चहा घ्यावा म्हणजे तरतरी येईल म्हणून ती रूममधून बाहेर येतच होती की अचानक तिच्या पाठीमागे आरंभने फुगा फोडला आणि ती खूपच दचकली. परी घाबरली, परी घाबरली. शौर्य जोर जोरात हसायला लागला. मी म्हटलं होतं ना, तुझी परी फार भित्री आहे, आरंभ मुद्दाम तिला चिडवत म्हणाला. शौर्य, कट्टी, असं म्हणून शुभांगी तिथून तंतनत निघून गेली.
सॉरी ना परी, डार्लिंग ते मला काकासा म्हणाले होते. शौर्य तिच्या मागे पळत जात बोलला. आरंभला तर खूपच हसू येत होतं. शौर्याने शुभांगीला थांबवलं. ती काहीशा लटक्या रागानं त्याच्याकडे पाहत होती. तू माझ्याशी अजिबात बोलायचं नाही, ती त्याला रोखून पाहत म्हणाली. मी सॉरी बोलतोय ना. नको मला तुझं सॉरी. किती घाबरले मी. कुणी आपल्या फ्रेंडसोबत असं करतं का? शौर्य, कम. अशा भित्र्या लोकांना अजिबात सॉरी बोलण्याची गरज नाही. आरंभने त्याला पुन्हा बोलावून घेतलं. शुभांगी त्या दोघांना पाहत होती. काकासा, परी रागावली ना. तिनं माझ्याशी कट्टी पण केली. रागाव दे, काही फरक पडत नाही. मी आहे ना तुझा बेस्ट फ्रेंड. तू माझ्यासोबत राहा, मी तुला न्यू व्हिडिओ गेम देईल. रिअली? येस. आता तूही तिची कट्टी कर. म्हणाव माझा बडी असताना मला कोणीच नको. आरंभ तिच्याकडे पाहून म्हणाला. ओके, कट्टी परी कट्टी. माझा बडी आहे माझ्यासोबत. शौर्य बोलताच शुभांगीनं डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं आणि पुन्हा किचनच्या दिशेने निघून गेली. कट्टी तर कट्टी. मीही पाहते किती दिवस कट्टी करतो हा. उद्याच त्याचा बडी मुंबईला परत जाईल, तेव्हा तर माझी गरज पडेलच ना. ती चहाचं पातेलं गॅसवर ठेवत स्वतःशीच बडबड करत म्हणाली. तुला कोण म्हणालं की मी उद्या परत जातोय? तिच्या पाठीमागून एक आवाज आला आणि ती पुन्हा दचकली. तिनं लगेच मागे वळून पाहिलं तर आरंभ तिच्या पाठीमागे उभाच होता. तिच्या बडबडीत तो तिच्या इतका जवळ येऊन कधी उभा राहिला हे तिचं तिलाच कळलं नाही. दोघेही एकमेकांच्या डोळ्यामध्ये पाहत होते. तुम्ही? ती अडखळत म्हणाली. मला कॉफी हवी आहे, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तिनं मानेनच करते असा होकार दिला. तो तरीही तसाच तिच्या जवळ उभा होता. त्याचं असं जवळ असणं तिला विचलित करत होतं. बराच वेळ दोघेही असेच एकमेकांना पाहत उभे होते. ती आता थोडीशी त्रासिक नजरेनं त्याच्याकडे पाहत होती. तिच्या कपाळावरती हलक्या आठ्या पडल्या होत्या. व्हॉट? तो म्हणाला. तुम्ही बैठकीमध्ये बसा. का? कॉफी अजून झाली नाहीये ना? मग ती झाल्यावर तुम्हाला मिळेल ना. आय नो. ती पुन्हा त्रासिक चेहरा करून त्याच्याकडे पाहत होती. तुम्ही असे उभे राहिल्यावर मी कॉफी कशी बनवणार ना? मी तुला कुठे काय करतोय? तू तुझी कॉफी बनव की. बाजूला व्हा. का? मला जायचंय. मग जा ना. तो तिच्या एकदम समोर उभा होता. त्याला क्रॉस करून जायचं म्हणजे त्याला स्पर्श होणारच होता. आधीच त्याच्या इतक्या जवळ असल्यानं बिचारी बावरली होती आणि आता त्याला स्पर्श होणार म्हणून तिच्या हृदयामध्ये एक वेगळीच बेचैनी होत होती. शुभांगी, हा तुला मुद्दाम त्रास देतोय. घाबरू नकोस. घाबरलीस की तू अजून जास्त करेल, ती मनातच म्हणाली. आणि एक दीर्घ श्वास घेत ती फ्रीजकडे गेली तर आरंभही गेला. तिने फ्रीज उघडण्यासाठी हात पुढे केला आणि आरंभने फ्रीजच्या दारावर हात ठेवला. तिने चमकून त्याच्याकडे पाहिलं तर तो मात्र तिला इग्नोर करत मुद्दाम इकडे तिकडे पाहत होता. हात काढा. का? मला आतून दूध घ्यायचंय. मग घे की, मी कुठे नाही म्हणतोय. तुम्ही फ्रीज पासून दूर व्हा ना. का? तुम्हाला कॉफी हवी आहे ना? हो. मग दुधाशिवाय कशी बनवणार? मग घे की दूध. अरे, ती आश्चर्यानं त्याच्याकडे पाहत होती परंतु त्याला काही फरक पडतच नव्हता. तिनं कसं बसं जोर लावून फ्रीज उघडून त्यातून दूध घेतलं आणि ती गॅस जवळ आली. पातेल्यामध्ये दूध टाकून ती गॅस पेटवण्यासाठी लायटर पाहत होती की आरंभने पटकन लायटर उचलून घेतला. तिने त्याच्याकडे त्रासिक नजरेनं पाहिलं आणि हात पुढे केला. तो उगाच लायटर पाहण्याचं नाटक करत तिला इग्नोर करत होता. लायटर, ती कदरून म्हणाली. मिळणार नाही. मग गॅस कसा पेटवू? आय डोंट नो. तुम्हाला कॉफी हवी आहे ना? 5 मिनिटात. मग लायटर द्या. मिळणार नाही. मग तुम्हाला कॉफीही मिळणार नाही. ती हाताची घडी घालून त्याला रोखून पाहत म्हणाली. त्यानं तिला हाताला धरून जवळ उठलं. तिनं लगेच त्याच्या छातीवरती आपले हात ठेवून ती उभी राहिली. हुकूम आहे मी. आय टोल्ड यू. मला नाही म्हटलेलं अजिबात आवडत नाही. तो तिच्या डोळ्यांमध्ये पाहत म्हणाला.
असाल, मलाही कोणी माझ्यावर जबरदस्ती हुकूम चालवलेला आवडत नाही, तीही आता धीटपणे म्हणाली. दादीसांना सांगू तू माझा हुकूम मानत नाहीस म्हणून? तो तिच्या चेहऱ्यावरती झुकत म्हणाला आणि ती घाबरली. तो खुनशी हसला. मी दादीसांना हेही सांगेल की त्या दिवशी तू मला मारलंस. मी करते ना कॉफी, ती त्याला जोराने धक्का देत बाजूला होत म्हणाली. गुड, तो खुनशी हसत म्हणाला. त्याला वाटलं की आता लायटरसाठी ती त्याला रिक्वेस्ट करेल. सॉरी बोल आणि लायटर घे, आरंभ डोळे मिचकावत म्हणाला. तिनं त्याला एक लुक दिला आणि देवघरामध्ये जाऊन काडीपेटी आणून तिनं गॅस पेटवला. आणि मी तुम्हाला सॉरी का म्हणू, या आविर्भावामध्ये त्याच्याकडे पाहत ती कॉफी बनवू लागली. स्मार्ट, तो तिच्याकडे पाहत मनात हसत म्हणाला. कॉफी माझ्या रूममध्ये घेऊन ये, असं म्हणून तो किचनमधून निघून गेला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला. आरंभ त्याच्या रूममध्ये मोबाईलमध्ये गेम खेळत होता. शुभांगी कॉफी घेऊन आत आली आणि त्याच्यासमोर ट्रे ठेवला. हातामध्ये दे, तो ॲटिट्यूडनं म्हणाला आणि तिनं कॉफीचा कप त्याच्या हातात दिला. त्यानं कॉफीचा एक सिप घेतला आणि एकदम खराब तोंड करून तिच्याकडे पाहिलं. ती काय झालं या आविर्भावामध्ये तिच्याकडे पाहत होती. हे काय बनवलंयस तू? काय झालं? ती न समजून म्हणाली. दादीसा काकीसा तर तुझी खूप तारीफ करत असतात की तुला सगळं काही येतं, पण तुला तर साधी कॉफीही बनवता येत नाही. किती बेकार कॉफी आहे ही. बेकार? ती न समजून त्याच्याकडे पाहत म्हणाली. अजिबात काहीच टेस्ट नाहीये कॉफीला. एक मिनिट, तू मुद्दाम तर नाही केलंस ना? थांब, दादीसांना सांगतो. नाही नाही, मी दुसरी कॉफी करून आणते ना, ती लगेच म्हणाली. ठीक आहे, आरंभ म्हणाला आणि शुभांगी पुन्हा किचनमध्ये गेली. तिने लगेच दुसरी कॉफी बनवली आणि त्याला आणून दिली. हे काय, यात तर साखरच नाही, आरंभ पुन्हा नाक मुरडत म्हणाला. तिने पुन्हा त्यामध्ये साखर टाकून आणून कप दिला. हे काय, किती साखर घातली आहेस? आता तुम्हीच म्हणालात ना की गोड लागत नाही, ती वैतागत म्हणाली. म्हणून काय इतकी साखर घालायची? एक मिनिट, मला डायबिटीज व्हावा असा तर तुझा विचार नाही ना? किती कपटी निर्दयी आहेस ग तू, तो तिला रोखून पाहत म्हणाला. बिचारी कुठे याच्या नादी लागू म्हणून आता पुन्हा त्याच्यासाठी दुसरी कॉफी बनवून आणली. कडू आहे, तो कपाळावरती आठ्या पाडून तिच्याकडे पाहत म्हणाला. माहित आहे, ही साखर तुम्हाला हवी तेवढी घ्या, ती डोळे बारीक करून म्हणाली. पण यात कॉफी पावडर सुद्धा खूप जास्त झालीये, ती कशी कमी करता येईल? जा, दुसरी कॉफी बनवून आण बरं. आता मात्र शुभांगीला त्याचा खूप राग येत होता. हुकूम, ती त्रासिक आवाजात म्हणाली. येस, शौर्याची परी, तो लाडीक आवाजात म्हणाला. मुद्दाम त्रास देता ना, ती चिडून म्हणाली. हो शौर्याची परी, जा आता गुडगर सारखं माझ्यासाठी दुसरी कॉफी बनवून आण बरं. आणि यावेळी कॉफी परफेक्ट हवी, नाहीतर, तो तिला चिडवत बोलला आणि ती तंतनात निघून गेली. किती चिडतेही, तो हसत म्हणाला. तर मग मित्रांनो, आता तुम्हाला काय वाटतं की एवढ्या सहजासहजी हे सगळं व्यवस्थित होईल? पाहूयात. आता आरंभ तिची मजा घेतोय, कदाचित तीही त्याची मजा घेईल पुढे जाताना. तर मग मित्रांनो, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.